आधुनिक विज्ञानाच्या काळात ज्योतिषाची गरज आहे का? सगळ्यात जास्त गरज आहे. ज्योतिषशास्त्र जे करू शकतं ते विज्ञान करू शकत नाही. असं विचारायचंय की राशी भविष्य दररोज बदलतं, पण मग ग्रह नक्षत्र रोज बदलत नाहीत का? राशी म्हणजे काय? तर आपला ब्रह्मांड जे आहे 360 अंशाचं सर्कल, त्याचा 30 अंशाचा एक पार्ट म्हणजे एक राशी. जर प्रत्येक माणूस आपलं कर्म बदलू शकतो तर मग ग्रहांची गणितं बदलत नाहीत का? मग ज्योतिषशास्त्र की खरंच शाश्वत? मला वाटतं या प्रश्नाचे मी उत्तर दिलं की कर्माने भाग्य थोडंसं बदलता येतं. ज्योतिषशास्त्रातून आपल्याला दिशा सापडते. ज्योतिषशास्त्राचं नावच मार्गदर्शक शास्त्र आहे. प्रत्येक शास्त्राची एक कार्यपद्धती असते. नमस्कार, मी डॉक्टर राधिका आणि देवेंद्र तुमचं खूप मनापासून स्वागत करतोय आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे गप्पांच्या गावात. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत तुमच्या लाडक्या, तुमच्या सर्वांच्या ओळखीच्या ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी मॅम. आज आपण त्यांच्याकडनं ज्योतिषशास्त्राविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मॅम. नमस्कार. मला या गप्पांच्या गावात येऊन खूप छान वाटलं. थँक्यू मॅम. स्टुडिओ छानच आहे आणि तुमचे व्हिडिओज पण खूप छान असतात, पॉडकास्ट छान असतात. तुमच्याकडून ही कमेंट येणं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. इट्स लाईक अ ब्लेसिंग फॉर मी. आणि एवढं म्हणजे माझी सुरुवात असताना, तुम्ही इतक्या मोठ्या युट्यूबर असताना माझ्याकडे तुम्ही आलात, माझी विनंती एक्सेप्ट केली, म्हणून खरंच खूप मनापासून कृतज्ञ आहे. थँक्यू सो मच. तर आपण गप्पांना सुरुवात करूया. मॅम, सगळ्यांनाच, जे तुमचे व्ह्युअर्स आहेत त्यांना सगळ्यांनाच, कारण मार्गदर्शनही तुम्ही करत असतात, मला त्यांच्या वतीनेही आणि आमच्या नवीन व्ह्युअर्सच्या वतीनेही हे विचारायचंय की ज्योतिषशास्त्र हे विज्ञान की खरंच त्याच्यामागे काही शास्त्र आहे? खूपच छान. पहिलाच प्रश्न अगदी छान आहे आणि या प्रश्नातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील आहे. ज्योतिषशास्त्राची निर्मिती केव्हा झाली? तर वेद काळात. कारण हे वेदाचं 6वं अंक आहे आणि तिथून जेव्हापासून शास्त्राला निर्मिती झाली तेव्हापासून त्याला विरोधही होतोय. एवढे शतकानुशतक, वर्षानुवर्ष त्याला विरोध होत असताना तो टिकून आहे, कारण ते शाश्वत आहे आणि सत्य आहे. जे शाश्वत असतं, सत्य असतं, ते कोणत्याही परिस्थितीत टिकून राहतं. आपल्या ऋषीमुनींनी हे शास्त्र निर्माण केलं. हे शास्त्र आहे. शास्त्राला नियम असतात, याला नियम आहे. स्टॅटिस्टिक असतात, आम्ही स्टॅटिस्टिक लावतोय. झालं काय ना की शास्त्र निर्माण झालं वेद काळात, कारण हे वेदाचं 6वं अंग. त्याच्यानंतर विविध जे दर्शनशास्त्र भारतात आले, त्यातले 3 दर्शनशास्त्र, विशेषतः चार्वाक दर्शन जे सगळ्यांना माहिती असतं, आणि अजून 2, यांनी या शास्त्राला विरोध केला. तिथून विरोधाची जी परंपरा सुरू झाली, ती एका बाजूने विरोध सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूने शास्त्र चालतंय. त्याच्यानंतर जेव्हा परकीय आक्रमणात झाली तेव्हा त्यांना हे सिद्ध करायचं होतं की ते आपल्यापेक्षा दी ग्रेट आहेत. मग एकतर त्यांना त्यांची संस्कृती जास्त पॉवरफुल आहे हे सिद्ध करणं भाग होतं, किंवा आपली संस्कृती डाऊन आहे हे सिद्ध करणं भाग होतं. म्हणून त्यांनी आपल्या संस्कृतीला, संस्कृतीतील महत्वपूर्ण शास्त्रांना नाकारलं. ते सोपं असतं. बरोबर. आणि ट्रॅजेडी अशी झाली की ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र दोन्ही वेद काळात निर्माण झाले. दोन्ही आपल्या ऋषीमुनींनी निर्माण केले. याच्यात आश्चर्य आहे, तेव्हा त्यांच्याकडे दुर्बिणी नव्हतं. त्यांनी कोणत्या आधारावर शोधलं. पण गंमत अशी आहे की खगोलशास्त्राला आजचं विज्ञान नाकारू शकत नाहीये, किंवा एवढी आक्रमण आली तेही नाकारू शकले नाही, दर्शनशास्त्रही नाकारू शकले नाही. मग त्यांनी खगोलशास्त्र मान्य केलं. त्याच काळात त्याच ऋषीमुनींनी निर्माण केलेलं एक शास्त्र, तुम्ही म्हणताय शास्त्र आहे आणि दुसरं म्हणताय शास्त्र आहे का? तर तुम्ही बरोबर आहात, प्रश्न विचारणारे बरोबर आहे. पण हा विचार करा की एकाच काळात त्याच ऋषीमुनींनी निर्माण केलेलं एक खगोलशास्त्र आणि एक ज्योतिषशास्त्र. मग पहिलं जर सत्य असेल तर दुसरं सत्यच आहे. आणि त्याचं सत्यताच ह्याच्यात आहे की एवढे वर्ष त्याला विरोध सुरू आहे आणि तरी ते आज त्याचं अस्तित्व टिकवून आहे. म्हणजेच हे शास्त्र आहे. येस. मी व्ह्युअर्सला सांगते की प्रत्येकाच्या लाईफमध्ये बॅड फेज येतो.
मलाही ज्योतिषशास्त्रावर विश्वास नव्हता. पण माझ्या बॅड फेजमध्ये या मॅमचा मी एक व्हिडिओ बघितला. त्याला जवळजवळ माझा मुलगा 6 वर्षाचा आहे. 7 एक वर्ष झाले मॅम मी तुम्हाला फॉलो करते. मी तुमच्याशी कधी संपर्क केला नाही, तुमच्याकडनं कसली कुठली मदत मागितली नाही, पण फक्त तुमचे व्हिडिओ बघून त्याच्यात तुम्ही ज्या गोष्टी सांगता त्या फॉलो करून माझ्या लाईफमध्ये खरंच पॉझिटिव्ह बदल झाले. खरंच सांगते, ईश्वराची कृपा. म्हणजे हे मी डिरेक्टली पॉडकास्टवर मी तुम्हाला पॉडकास्ट झाल्यावर सांगणार होते, पण इथे सांगते सर्वांना. म्हणजे शास्त्र आहे का नाही हा खरंच, मी एक डॉक्टर असल्यामुळे माझा विश्वास खरंच नव्हता. पण मग एक बॅड फेज आला की आपल्याला सगळं तेव्हा भगवंत दिसतो असं म्हणतात, ते माझ्याबरोबर झालं. आणि मी फक्त मॅमचे व्हिडिओ बघून मॅम जे सांगतात ते सोप्या पद्धतीने फॉलो केलं आणि मला पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळाले. त्यामुळे तुम्हालाही मॅमकडनं काही सर्व्हिस घ्यायची असेल तर मी मॅमचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देते. दुसरं म्हणजे मॅम, नशीब बदलता येतं की फक्त जाणून घेता येतं? खूप छान प्रश्न काढलेले आहे. आणि असं म्हणतात ना की माणूस अनुभवातून समृद्ध होतो, तशा तुम्ही झालेल्या आहात. आणि ही ऋषी मुलांची कृपा आहे आपल्यावर. नशीब घडवता येतं, बदलता येत नाही. कसं असतं ना, नशीब हा जो विषय आहे ते बालक जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचं एक भाग्य लिहिलेलं असतं. आपण कितीही कर्तृत्वाच्या गोष्टी केल्या तरी आपल्यात जे बदल करण्याचं सामर्थ्य आहे ते अत्यंत मर्यादित आहे. म्हणजे बघा, आता आपण एवढं म्हणतो की आपण इतके आधुनिक 21व्या शतकातले, AI चा काळ वगैरे वगैरे, पण तरी मला सांगा की एखाद्याचं जे काही व्यक्तिमत्व असेल तो त्याची उंची किती कमी किंवा जास्त करू शकतो? अर्धा 1 इंच. वजन किती कमी जास्त करू शकतो? निसर्गाच्या पुढे माणूस जाऊ शकत नाही. बरोबर. हा, घडवता येतं किती? छोटस थोडस. तसंच ज्योतिषशास्त्रात भविष्य घडवता येतं. आणि दुसरं काय असतं ना, एखादी घटना घडणं आणि त्या घटनेची प्रतिक्रिया येणं, या 2 बाबी आहे. घटना ह्या घडतच असतात, प्रतिक्रिया बदलली की घटनेचे परिणाम बदलतात. तुम्ही रस्त्याने जाताय, एकाचा धक्का लागला, घटना घडून गेली, ती घटना तुमच्या नशिबात लिहिलेली होती, बरोबर? मग त्याच्यानंतर तुमची प्रतिक्रिया आणि समोरच्याची प्रतिक्रिया. आता समोरची व्यक्तीला आपण सोडून देऊ, तुमची प्रतिक्रिया, तुम्ही ते पाहिलं, शांतपणे एक श्वास घेतला, सोडला, घटनेला सहज स्वीकार करून पुढे कामाला लागलात. अर्धा 1 तास जाईल आणि मग तुमची कामं सुरू होतील. तुम्ही घटना पाहिली, तुम्ही रिॲक्ट करताना स्वतःवर नियंत्रण नाही ठेवू शकलात, त्याचं तुमचं वाद झालं, वाद पोलीस स्टेशनला पोहोचलं, त्याचा 2 दिवस, तुमचे 2 दिवस नंतरच्या तारखा, घटना कुठेही जाऊ शकते, बरोबर? घटना घडणारच आहे. त्या घटनेला तुम्ही जी प्रतिक्रिया देतात त्याच्यावर तुमचं भाग्य ठरतं. म्हणून आपण म्हणतो भाग्य घडवता येतं. मग हे घडवायचं कसं? तर त्याला शास्त्र मदत करतं. म्हणून आम्ही म्हणतो भाग्य घडवण्याचं सामर्थ्य या शास्त्रात आहे. आणि माझ्या ऑफिसमध्ये याल तर मी छानपैकी लिहून ठेवलेलं आहे ऑफिसच्या बाहेर, इथे भाग्य बदलून मिळत नाही, भाग्य घडवता येतं. आणि ती प्रत्येक शास्त्र सिद्ध होतं कारण त्याला मर्यादा असते. ज्योतिषशास्त्राला मर्यादा आहे म्हणूनच ते शास्त्र म्हणून सिद्ध होतं. येस, छान, खूप छान. मला नव्याने अशी छान ओळख होते आणि चांगलं म्हणजे व्यवस्थित. एक तर तुमचं भाषेवरचं प्रभुत्व, म्हणजे हा पॉडकास्ट करण्याआधी मी थोडी पॅनिक झाली होती की मॅमची भाषा समृद्ध, सुंदर आणि ही सातत्याने कायम आहे मॅम. त्यासाठी पॉडकास्टला मी नियम केलाय बोली भाषेत बोलायचं. अच्छा. कारण पॉडकास्ट म्हणजे सुसंवाद असतो. मग आपण व्हिडिओमध्ये बोलतो ती भाषा वेगळी, पण पॉडकास्ट मध्ये जे आपले प्रेक्षक आहेत त्यांच्याशी आपण 1 to 1 असतो, तर त्यांच्या घरातली भाषा बोलण्याचा मी प्रयत्न करते. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्यात एक मजा असते. हो, खरंच. आणि त्यांना ते आपलंसं वाटतं की नाही आमच्यासाठी बोलतात. किंवा आतापर्यंत जेवढे पॉडकास्ट केले बोली भाषेत केले. छान छान. पण खरंच असंच असायला हवं. नंतर असं विचारायचंय की राशी भविष्य दररोज बदलतं, पण मग ग्रह नक्षत्र रोज बदलत नाहीत का? ग्रह नक्षत्र हे कायमच गोचर करत असतात. गोचर म्हणजे बदल. मला असं वाटतं आपण इथे थोडं मागे जाऊया. राशी म्हणजे काय? तर आपला ब्रह्मांड जे आहे 360 अंशाचं सर्कल, त्याच्यात 30 अंशाचा एक पार्ट म्हणजे एक राशी.
बरोबर. मग राशीमध्ये ग्रह असतात. ते ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात, त्यांचा प्रभाव बदलतो. असं ते दररोज, दर मिनिटाला, दर सेकंदाला प्रवास करत असतात. ते एकमेकांशी जो योग बनवतात, त्या योगाचा प्रभाव त्या बालकावर, जातकावर पडतो. ते त्याच्या जन्मकुंडलीला च्या खिडकीतून म्हणू शकतो आपण. तुमच्या जन्मकुंडलीत जी ग्रहस्थिती आहे तिच्यावर गोचर ग्रहांचा प्रभाव पडतो आणि तुमचं आज ठरतं. ओके ओके ओके. आणि लग्न संबंध जेव्हा आपण लग्नासाठी बघत असतो तेव्हा कुंडली बघणं किंवा हे राशी भविष्य काय ते, हे कुंडली बघणं खरंच योग्य आहे का आणि का योग्य आहे? तुम्हाला काश्मीरला जाऊ द्या, काश्मीर राहू द्या, केरळला जायचंय. किती दिवसाचा टूर असतो? 7-8 दिवसांचा असतो. हवामान खातं बरोबर येतं की चूक येतं? थोडं कधी बरोबर कधी चूक. केरळला जाण्यापूर्वी तुम्ही पहिलं काम काय करता? सगळं चेक करतो तिथलं वेदर. मग ते 7-8 दिवसाचा प्रवास हा आयुष्याचा प्रवास. अच्छा. लग्नानंतर माणूस घडतो, बिघडतो. लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्वपूर्ण टप्पा असतो. लग्न 2 व्यक्तींचं नसतं, 2 कुटुंबांचं असतं. एवढ्या मोठ्या घटनेचं भविष्य जाणून घेणं, अंदाज घेणं आणि त्यानुसार नियोजन करणं हे आवश्यक आहे. कुंडली बघून भाग्य बदलतं का? तर नाही. पण दोघांच्या कुंडली पाहिल्या, दोघांना योग्य समुपदेशन केलं, म्हणजे 21व्या शतकात या शास्त्राने स्वतःची उंची गाठली आहे. शास्त्र खूप प्रगत झालंय. आज आम्ही जे कुंडली मार्गदर्शन करतो ते काळाला अनुसरून करतो. म्हणजे 5000 वर्षापूर्वीची पद्धत आम्ही वापरत नाही की जी नेटवर तुम्ही डाउनलोड करून कॉपी करतात आणि गुण पाहतात, तसं नाही. तर आधुनिक काळात मुलांच्या गरजा बदलल्या आहेत, मुलींच्या गरजा देखील बदलल्या आहेत. आधुनिक काळात सहजीवन असतं. सहजीवनाच्या कन्सेप्टमध्ये ज्या गरजा आहेत, मग त्या इमोशनल आहे, व्यावसायिक आहे, कौटुंबिक आहेत, मेंटलचे काही छोटे छोटे विभाग असतात. भागदौड आहे तुमच्या मागे प्रचंड, त्याच्यातून वेळ काढून कमी वेळेत एकमेकांशी एकरूप व्हायचं आहे. या सगळ्या प्रश्नांना त्या 2 पत्रिका कशा जॉईन होत आहे ते आम्ही पाहतो. तरी एक सांगते मी, मला ना ते ऋषीमुनींना नमनच करावं असं वाटतं. त्यांनी कुंडली मिलनचं त्या काळी ज्या पद्धती काढलेल्या आहेत त्या सुद्धा इतक्या सूक्ष्म आहे की आपण त्या सुद्धा आज वापरतोय आणि त्याला अजून आधुनिक स्वरूप दिलेलं आहे. म्हणजे त्या काळात सुद्धा ऋषीमुनींनी या विषयाचा विचार केलेला आहे की एकमेकाला किती कम्पॅबल आहे जे तुमचं आधुनिक सिस्टीम चालते, की जी अत्याधुनिक म्हणू शकतो आपण, ती ऋषीमुनींनी पत्रिकांमध्ये विचार केलेली आहे. काय सूक्ष्म अभ्यास होता. आणि ते मान्य करत होते. प्रत्येक नात्याचं गांभीर्य कुठे आहे हे त्यांना कळत होतं, म्हणून तर त्यांनी एवढा विचार केला. मग यालाच जरा जोडून दुसरा प्रश्न असा विचारते की याआधी पॉडकास्टवर एक अंकशास्त्रज्ञ आलेल्या, तर म्हणजे 1 जशी तारीख आहे माझी जन्मतारीख, तर मला 8 हा अंक लाभी नाहीये. मग ह्याचाही अभ्यास केला जातो का जेव्हा आपण कुंडली जुळत? कसं असतं ना की वैदिक ज्योतिष हा सगळ्या ज्योतिषशास्त्रातील पाया आहे. मग प्रत्येक व्यक्ती वैदिक ज्योतिषचा अभ्यास करू शकत नाही, कारण वैदिक ज्योतिषचा अभ्यास अत्यंत सखोल आहे. आणि मग थोडं शॉर्टकट शोधणं, नवनवीन माध्यम शोधणं हा एक पर्याय झाला. त्यात आजच्या काळात आलेलं एक सुंदर आहे न्यूमरॉलॉजी. केपी आलं होतं मध्ये, हस्त सामुद्रिक आहे, तसंच एक न्यूमरॉलॉजी. मग न्यूमरॉलॉजी हा एक उपविभाग आहे. मग जसं जनरल छोटे छोटे प्रश्न आहे, आता मेडिकलमध्ये तुम्हाला गंभीर प्रश्न असला तर तुम्ही त्या स्पेशलिस्टकडे जातात, तिथे वैदिक. पण छोटासा प्रश्न आहे तर ते न्यूमरॉलॉजीने आपण त्या प्रश्नाच्या अँगलकडे बघू शकतात. आणि मग त्याच्यात नंबर्स असतात की एकमेकांचे शत्रू आणि मित्र. तर हे सुद्धा वैदिकशी रिलेटेडच आहे, पण थोडं शॉर्टकट आहे. जसं 1 अंक रवीचा, मग रवी म्हणजे सूर्य. मग सूर्य आणि शनी हे पिता पुत्र असून एकमेकांचे आदर्श शत्रू आहेत.
मग 1 आणि 8 यांचं मूलभूत ट्युनिंग नाही जमू शकत. कारण शनिदेवांच्या जन्मापासूनच शनिदेव रवी देवांबाबत निगेटिव्ह झालेले. कारण रवी ग्रहाने पाहिलं, अरे आपलं बाळ आणि एवढं काळं, तिथून मग त्याचा शनिदेवांना राग आला. मग त्यांच्यात प्रचंड विसंवाद झाले. म्हणजे ती कथा माहीतच असेल सगळ्यांना, कारण शनी हा छायेचा पुत्र. मग शनिदेव नाराज झाले. पण ते शनी आहेत, विश्वाचे न्यायाधीश आहे, ते वडिलांना सुद्धा माफ करत नाही. त्याला पर्यायी येणारी एक गोष्ट आहे, म्हणजे तेव्हा शनिदेवांनी विषय बदलेल. सांगू का आपण? प्लीज प्लीज मॅम, ऐकावं. तेव्हा शनिदेवाने रवीला शाप दिलेला. शाप काय होता की तुम्ही आज मला नाकारलं की मी तुमचा पुत्र आहे. एक दिवस असा येईल की तुमचा पुत्र हा तुमच्या समोर असेल, तुम्हाला वाटेल की मी अनाऊन्स करून सांगावं हा माझा मुलगा आहे, आणि तुम्ही करू शकणार नाही. आणि ही घटना घडली. कर्ण हा सूर्यपुत्र होता. सूर्यदेव कधीच सांगू शकले नाही की हा माझा पुत्र आहे. किती सुंदर. म्हणजे मला नाही वाटत मी याच्या आधी कधी हे पॉडकास्टवर ऐकलंय. खरंच छान. आणि ते पर्यायाने येत गेला. आता खरं प्रश्न विषय नव्हता. बापरे, खूप सुंदर. हे नव्हतं आम्हाला कोणालाच माहिती. खूप छान, खूप छान आहे. आपले ग्रंथच खूप छान आहेत. म्हणजे एवढा कर्तबगार मुलगा आहे, पण मी कोणाला सांगू शकत नाही. आणि तो शाप होता खरंच. आणि तो मुलाने वडिलांना दिलेला शाप होता. म्हणजे शापाचेही अनेक प्रकार असतात, पण जिथे तुम्ही सत्य असतात, तुम्ही खरे असतात, तेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांना सुद्धा शाप देण्याचं सामर्थ्य ठेवता. खूप मोठं आहे आपल्या धर्मातलं हे तत्वज्ञानच मोठं आहे. येस. बरं, आता शनीचा विषय निघालाय, सगळ्यांचा आवडीचा विषय. आवडीचा असं म्हणणं नाही, पण उत्सुकतेचा विषय, शनीची 7.5 याविषयी प्लीज सांगा. आपल्या समाजात ना समजपेक्षा गैरसमज खूप लवकर पसरतात. शनिदेव हे न्यायाचे कारक आहेत. शनिदेवांची 7.5 येते म्हणजे काय, ती आपल्याला जबाबदारी शिकवायला येते. चंद्र म्हणजे आपलं मन आणि शनी म्हणजे आपलं कर्तव्य. त्यामुळे शनीच्या 7.5 पहिली गोष्ट, अजिबात घाबरू नका. तुमच्या कर्माचे फळ द्यायला शनिदेव 7.5 येतात. मग त्याच्यात त्यांचे 3 टप्पे आहे. पहिल्या टप्प्यात ते चंद्राच्या व्ययस्थानात येतात. मग व्ययस्थान ज्या गोष्टींचं द्योतक आहे, त्या कारकत्वात तुम्ही काय कार्य करीत आहात. व्ययस्थान खर्च दाखवतं, काका परिवार दाखवतं. तुम्ही योग्य वेळी योग्य खर्च करून तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असाल तर शनिदेव तुम्हाला आशीर्वाद देतील. ओके. त्याच्यानंतर शनिदेवची 7.5च्या दुसऱ्या टप्प्यात ते डोक्यावर येतं. तेव्हा ते तुम्हाला परीक्षा घेऊन शिकवतात की तुम्ही आणि तुमच्या जबाबदाऱ्या योग्य करा, परिश्रम योग्य करा. कारण तिथून 3री दृष्टी त्यांचे परिश्रम स्थानावर पडते. 7वी दृष्टी जोडीदाराच्या स्थानावर पडते. तर जोडीदाराच्या संदर्भात, मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, तुमच्या काय जबाबदाऱ्या त्या पूर्ण करा. आणि 10म दृष्टी कर्मस्थानावर पडते. कर्म फलदाता. येस. तर तो जेव्हा तुमच्या चंद्रावर आलेला असतो तेव्हा तो तुमच्या कर्मस्थानावर दृष्टी टाकतो. तुम्ही इतिहासात, वर्तमानात जी काही कर्म केली आहे त्याची फळं द्यायला तो बाध्य होतो. त्याच्यानंतर 7.5चा 3रा टप्पा, जेव्हा शनिदेव तुमच्या धनस्थानात म्हणजे कुटुंबस्थानात जातात, इथे कौटुंबिक प्रश्न महत्वाचे असतात. आणि आता शनीचा त्रास यासाठी पण वाढला की तुम्ही कुटुंबापासून जसजसे लांब जातात तसं 7.5चा हा टप्पा त्रासदायक ठरायला लागला. तुम्ही कुटुंबाशी संलग्न असाल, ठीक आहे, परिस्थितीमुळे लांब राहणं वेगळं, पण कुटुंब मानत असाल आतून तर हा त्रास मुळातच कमी होतो 3ऱ्या टप्प्यात. आणि अनेक राशी अशा आहेत की ज्यांना 7.5चा 3रा टप्पा हा प्रचंड लाभदायक ठरतो. 7.5च्या 3ऱ्या टप्प्यात ते मोठी प्रगती करतात आणि यश मिळवतात. त्यामुळे शनिदेवांसोबत घाबरू नका. ते त्यांच्या खिशातून तुम्हाला काहीच देणार नाही. तुम्ही जे कर्म केलेले आहे ते फळ देतील. आता तुम्ही 7.5चे टप्पे सांगितले मॅम. मुळात हे टप्पे किती असतात आणि ज्यांची 7.5 सुरू आहे त्यांनी कसं स्वतःला कंट्रोल करायचं, म्हणजे शांत कसं राहायचं त्या काळामध्ये? बरं,
साडेसातीचे 3 टप्पे असतात. म्हणजे आपल्या पत्रिकेत 12 राशी, त्याच्यात चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीच्या अगोदरच्या राशीत जेव्हा शनिदेव येतात तो साडेसातीचा पहिला टप्पा. ओके. चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीत आले म्हणजे दुसरा टप्पा. ओके. आणि चंद्र ज्या राशीत आहे त्याच्या पुढच्या घरात गेले म्हणजे तिसरा टप्पा. अच्छा. तर असे 3 टप्पे असतात. चंद्राच्या 4थ्या स्थानात गेले शनिदेव की तो डहिया असते. 8व्या स्थानात गेले की डहिया असते. आता मग जो पहिला टप्पा असतो ना त्या काळात तुम्ही जास्तीत जास्त दान करा. ओके. कारण की व्ययस्थान हे खर्चाशी संबंधित आहे. प्रवास करा, प्रवासात इतरांना मदत करा, हॉस्पिटलमध्ये जाऊन काही दान करा. अच्छा. हे प्रथम स्थानातील शनिदेव सांगतात. म्हणजे चंद्राच्या पहिलं घर व्ययस्थानातलं. मग चंद्रावर जेव्हा ते येतात तेव्हा ते तुम्हाला कर्म शिकवतात. तुमची कर्तव्य पूर्ण करा. तुमच्या सोबत जे कलिग आहेत, सहकारी आहेत, त्यांचा सन्मान करा. तुम्ही त्यांचा सन्मान केला की तुम्हाला यश प्राप्त होईल. कुणाला अपमानित करू नका, हेही इथे शनिदेव शिकवतात. आणि मग पुन्हा दान हा विषय आहेच, कारण शनिदेव आपल्याला द्यायला शिकवतात. आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे तुम्ही जेवढं दान कराल तितकं तुमच्याकडे परत येईल. किती छान. ग्रंथांमध्ये आहेच आणि अनुभव आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतं की आपण दान केलं, म्हणजे मी असे जातकांचे अनुभव ऐकलेले की मी सांगते की आज ना तुम्ही असं असं दान करून या, करून येतात. मग त्यांना कुठून तरी पैसा येतो. कारण माझ्या उपायांमध्ये मी दान या विषयाला हायेस्ट महत्व देते. आपण जेव्हा देतो तेव्हा आपली निगेटिव्हिटी सुद्धा जाते. येस. त्याच्यानंतर जेव्हा तिसरा टप्पा येतो तेव्हा कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही कशा निभवतात हे शनिदेव पाहतं. ओके. मग तुमचे आई वडील, भाऊ बहीण, काका मामा, प्रत्येक ग्रहाचं कारकत्व नात्याशी जोडलेलं आहे. अच्छा. तुम्ही भावाशी चांगले वागलात तर मंगळ चांगला होतो आणि पर्यायाने शनिदेव 7.5 त्रास देत नाही जेव्हा ते कुटुंब स्थानात असेल. ओके. तुम्ही आईशी चांगले वागलात तर तुमचा चंद्रही चांगला होतो, शनी पण सकारात्मक होतो. तुम्ही वडिलांशी चांगले वागलात तर रवी ग्रह चांगला होतो, वडिलांचं नातंही समृद्ध होतं. बुध ग्रह हा काका मामा परिवाराशी संबंधित आहे. म्हणजे ग्रंथांमध्ये प्रत्येक नातं आणि प्रत्येक ग्रह आणि या सगळ्यांचं कन्क्लुजन करणारा ग्रह म्हणजे शनी, की जो कुटुंब स्थानात 7.5च्या तिसऱ्या टप्प्यात येतो. तो हे पाहतो की तुम्ही नातं कसं जगतायत. प्रत्येकच नातं, असं नाही की हे अगदी जोडीदार असेल, आई वडील असतील, संतती असेल, शिक्षक असतील, कलिग्ज असतील, सहअध्यायी असतील, प्रत्येकाशी नातं. सहअध्यायीला आपल्या ग्रंथांमध्ये भावांसारखं सांगितलं गेलेलं आहे किंवा मित्रासाठी आपल्या पत्रिकांमध्ये स्थान दिलेले आहेत. हो, खरंच आहे. त्यामुळे हे सगळं तुम्ही कसं जपताय. विनाकारण मित्राचा अपमान करणं, त्याला नाकारणं अर्थ नाही ना. तुम्ही कुणालाही अपमानित करू नका. तुम्ही आनंदाने जगा. शनिदेव तुम्हाला 7.5 काही त्रास देणार नाही. किंबहुना समृद्ध करून तुम्ही बाहेर पडाल. तुम्ही जेव्हा 7.5 संपवून मागे वळून पाहाल आणि 7.5 वर्षाचा तुमच्या आयुष्याचा आढावा घ्याल तर तुम्ही इथून इथे पोहोचलेला असतात. येस. जर एकच अट आहे शनिदेवांची, तुम्ही तुमचे कर्म करा, बाकी मी पाहून घेईन. चांगले कर्म करा. येस. ओके. ग्रहदोष निवारणासाठी केलेले उपाय खरंच काम करतात का, की फक्त मानसिक आधार देतात? जशी आपण अगोदरही चर्चा केली की घटनेची प्रतिक्रिया दोष निवारणातून बदलते. आता तुम्ही ते कसं करतात. कारण कसं असतं ना, ग्रहदोष म्हणजे काय असतं की आपण ज्यावेळी जन्माला आलो त्यावेळी आपल्या पत्रिकेत जे काही शुभ अशुभ प्रभाव होते ते आपण दोष म्हणून बोलतो. त्याला दोष आपण का म्हणत असू. कारण माणसाच्या हातून चूक झाली तर माणसाला कोणीतरी एक लागतं की ज्याच्यावर तो सोपं की मी चूक केली हे बोलणं कठीण जातं. 7.5मुळे चूक झाली हे एक सोपं उत्तर आहे. तर ग्रहदोषामध्ये काय होतं की परिस्थिती तीच राहते, पण जेव्हा आपण एक विशिष्ट मंत्र म्हणतो तर त्या मंत्र म्हटल्याने
ग्रह आपल्याला त्रास देणं थांबवतात. विशेषतः आपल्या पत्रिकेतले जे पापग्रह आहेत की जे आपल्या बुद्धीवर निगेटिव्ह परिणाम करू शकतात. तर जर आपण रस्त्याने जातोय, समोरून गुंड आला चालत अगदी, आपण त्याला नमस्कार केला, तो दुर्लक्ष करायला आपल्याकडे आणि पुढे निघून जाईल. तसंच जर आपण ग्रहांचे योग्य वेळी, त्यांच्या वेळा असतात, योग्य संख्येने त्यांच्या पद्धतीने छोटे छोटे मंत्र म्हटले, म्हणजे इतके छोटे मंत्र ना की जसं मंगळाचं म्हणायचंय तर ओम अंगारकाय नमः, सूर्याचं ओम गृहिणी सूर्याय नमः, बुधाचं ओम राम ब्रीम रोम सह बुधाय नमः, गुरुचं ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमः. एवढे सोपे सोपे मंत्र जरी आपण घेतले तरी त्या ग्रहाचा त्रास थांबतो. आणि जे पापग्रह आहे म्हणजे शनिदेव ओम शनैश्चराय नमः, मंगळ ओम अंगारकाय नमः, राहू ओम राहवे नमः, केतू ओम केतवे नमः. ओके. एवढे सोपे मंत्र जर आपण म्हटले तर आपला तो त्रास कमी होतो. प्रश्न आपल्यालाच सोडवायचे आहेत. मग दुसरं असतं पूजा. पूजा आता कसं झालं ना की कलियुगाला अनेक शाप मिळाले, काही आशीर्वादही मिळाले. त्यातला एक आशीर्वाद असा आहे कलियुगाला मिळालेला की सतयुगात लोक जे यज्ञ करून लाभ मिळवत होते तर कलियुगात फक्त मंत्र म्हणण्याने मिळतो. हा पाठ वेगळा की माणसं तेही म्हणू शकत नाही, पण जर तुम्ही यज्ञ करू शकत असला, तुम्ही पूजा करू शकत असला तर त्याचा लाभ होईलच. पूजा करणं वाईट नाही. तुमच्याकडे वेळ असेल, शक्य असेल तर मनापासून पूजा करा. किती करताय, कसं करताय यापेक्षा किती मनापासून करताय, अगदी बरोबर, ते जास्त महत्वाचं. पण पूजा ह्या महत्वाच्या असतात. रत्नशास्त्र एक वेगळा विषय झाला. रत्नामध्ये काय असतं ना, खूप नियम उपनियम आहे. पण रत्न चुकलं तर त्याचा होणारा त्रास मोठा आहे. अच्छा. मग अलीकडे त्याच्यावर एक शॉर्टकट आले ब्रेसलेट. की ब्रेसलेटची मग तशी साईड इफेक्ट नाही आहे, पण रत्न जर घालायचं असेल तर त्याचे इतके नियम उपनियम आहे की 6-8-12ला नको, चंद्राच्या 6-8-12ला नको, लग्नाच्या नको, नवमांशातली त्याची स्थिती, महादशानाथापासून तो कितवा बसलेला आहे, म्हणजे इतकी सूक्ष्मता आहे की रत्न घालण्यापूर्वी 4 वेळा विचार करायचा. ओके. मग कधी कधी कसं असतं ना की नाही लाभ झाला तर चालेल, संकट नको. बरोबर. तर रत्न जर चुकलं तर त्याचा साईड इफेक्ट येऊ शकतो. म्हणून रत्न जरा हे. परंतु या सगळ्यांचा लाभ किती, तर भाग्य बदलत नाही. भाग्य तेच राहतं. तुमची संघर्षाची आतून क्षमता किंचित वाढते, तुमची प्रतिकार देण्याची पद्धत बदलते आणि आयुष्यात थोडीशी सौम्यता निर्माण होते. थोडंसं भाग्य बदलतं. भाग्य नाही बदलत, तुम्ही बदलता. जन्मकुंडलीत जसं लिहिलं आहे आपल्याला, म्हणजे भाकीत केलंय, फ्युचर आपलं जसं आपल्याला भविष्य सांगितलेलं आहे, पण माणूस तसाच चालतो की त्याच्या आयुष्यात काही वेगळी वळणं येतात? आपल्या कुंडलीत ना वेगवेगळी स्थान आहेत. एक आहे धर्मस्थान, एक आहे कर्मस्थान. धर्मस्थान म्हणजे तुमचं भाग्य जे तुम्ही जन्मतः घेऊन आलेले आहात. त्यानंतर येतं कर्मस्थान की ज्याला अतिशय महत्व आहे. तुम्ही योग्य कर्म केले तर तुमच्या भाग्याच्या दिशेत बदल होतो. तो थोडासाच होतो पण खूप महत्वाचा असतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर त्याच पद्धतीने आपल्या पत्रिकेतील नवम स्थान, दशम स्थान, एकादश स्थान आणि व्ययस्थान, द्वादश स्थान, हे 4 त्या क्रमाने आहे. म्हणजे तुमचं धर्मस्थान जे तुम्ही भाग्य लिहून आणलं, अधिक कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा लाभ येतो. लाभ म्हणजे या जन्मात तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्ही काय जगणार आहात. मग ते फक्त भाग्य नाही ठरवत. भाग्य अधिक कर्म म्हणजे तुमचं हे जन्म. या जन्मात तुम्ही जे काही जगलात त्यातून जे काही शिल्लक राहिलं ते व्ययस्थानासोबत तुम्ही पुढच्या जन्मात नेतात. म्हणजे बदल होतो पत्रिकेत. आता ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती परिश्रम करतात, कशा पद्धतीने हे जन्म मॅनेज करतात, त्यानुसार तुमचं पुढचं दिशा ठरते. भाग्य या प्रमाणात बदलता येतं. ओके. एखाद्याचा मृत्यू कुंडलीत अचूक कसा सांगता येतो आणि हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का?
नाही, सांगू नये. काय होतं ना की कुंडलीत जन्मस्थान आहे, मृत्यूस्थान आहे, त्याचे नियम उपनियम आहे. आपण जसं स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जातो तसं ते आपल्याला कळतं सुद्धा. आता जळगावचे आमचे एक आहेत, तर खूप क्लोज आहे आणि त्यांच्या घराच्या अनेक पत्रिका माझ्याकडे ऑलरेडी होत्या. मग त्यांचा फोन आला की काका गंभीर आहे. मग मी पत्रिका पाहिली, म्हटलं सकाळपर्यंत सगळ्यांना बोलवून घ्या, पण आपण मृत्यू सांगत नाही, सांगू नये. ते काय समजले डॉक्टरही आपल्याला असंच सांगतात की नातेवाईकांना बोलवून घ्या, याचा अर्थ तेवढा होतो. पण ते आपल्याला संवेदनशीलता जपावी लागते, कारण की आता ठीक आहे ते सिनियरच होते, एज झालेलं होतं म्हणून काही तिथे खूप दुःख असं हे नाही, त्यांनी वास्तव स्वीकारलेलं असतं. तर मृत्यू कळतो. किंवा आमच्या जळगावचा दुसरा एक जैन धर्मातला अनुभव, त्यांनी संथारा घेतला होता आणि असं वाटत होतं 2-4 दिवसात. मग ते आले माझ्याकडे, म्हटलं विसरून जा 15-20 दिवस. तर ते कळतं, सांगू नये, ते कळतं. हा. आणि कसं असतं ना की तेवढा सूक्ष्म अभ्यास केला तर ग्रंथांमध्ये तर खूप लिहिलंय. म्हणजे आपण जो अभ्यास केलाय तो अजून मला कधी कधी असं वाटतं की समुद्रातलं मुठभर पाणी घेऊन आपण मिरवतोय हे शास्त्र, पण ते समुद्र आहे. तर तसं ते आहे, पण त्या दिशेने जाऊ नये. अच्छा, ओके. आधुनिक विज्ञानाच्या काळात ज्योतिषाची गरज आहे का? सगळ्यात जास्त गरज आहे. ज्योतिषशास्त्र जे करू शकतं ते विज्ञान करू शकत नाही. मानवी आयुष्य जगण्यासाठी जे तुम्हाला मार्गदर्शन लागतं, समुपदेशन लागतं, ती संवेदनशीलता ज्योतिषाकडे आहे. मला असं वाटतं आज प्रत्येक घरात ज्योतिषी असावं, एवढी जास्त गरज आहे. आधुनिक विज्ञानाने स्वतः खूप प्रश्न निर्माण केले. तुमचं दैनंदिन आयुष्य जे पूर्वीचं होतं त्यामुळे तुमचं शारीरिक आरोग्य छान राहायचं, मानसिक आरोग्य छान असायचं, आहार विहार छान होता. आधुनिक विज्ञानाने हे सगळं बिघडवून ठेवलेलं आहे. मग अशा वेळी ज्योतिषशास्त्राची, ज्योतिष तज्ञांची सगळ्यात जास्त गरज आहे. आमची संस्था जी स्वप्न घेऊन चालली आहे घराघरात ज्योतिष, ते यासाठीच किती गरज आहे. प्रत्येक घरात आज ज्योतिषी निर्माण व्हायला पाहिजे. तुमचे प्रश्न तुम्ही सोडवा. पत्रिकेतले बरेचसे भाग असे असतात की तुम्ही थोडा जरी अभ्यास केला तर तुम्ही स्वतः विश्लेषण करू शकता, समजून घेऊ शकता स्वतःमध्ये काय बदल करावे, तुमच्या नातेवाईकांबद्दल काय, तुमच्या मुलांबद्दल काय, त्यांना शिक्षणाची दिशा कशी द्यावी, हे सगळं तुम्ही सहज अभ्यास करून बघू शकताय. आणि ती गरज सगळ्यात मोठी आहे. आधुनिक विज्ञानामुळे एक असं झालं की व्यक्त व्हायला जागा नाही. मग ज्योतिषी हा तुमच्याशी कनेक्टेड असतो. म्हणजे मी तुम्हाला सांगते, माझे एक तर मॅक्झिमम जातक हे भारताबाहेरचेच आहेत. सध्या जे प्रश्न सुरू आहेत किंवा एरवी सुद्धा अनेकांचे फोन यासाठी येतं की मॅडम आम्हाला काहीतरी मनातलं बोलायचंय. बरोबर. ती संवेदनशीलता फक्त ज्योतिष तुम्हाला शिकवते, कारण ज्योतिष तुम्हाला माणूस वाचायला शिकवतो, माणूस समजून घ्यायला शिकवतो आणि माणुसकी जगायला शिकवतो. किती छान. त्यामुळे सगळ्यात जास्त गरज आहे. मला तर वाटतं मॅम, मगाशी पण तुम्ही प्रत्येक ग्रहाचा छोटासा मंत्र आहे आणि त्या मंत्राने पण आपल्या आयुष्यावर चांगले बदल होतात. मला असं वाटतं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये पण, म्हणजे लहानपणा पहिले जशी गुरुकुल पद्धती होती ना, तसं अभ्यासक्रमात पण छोटे छोटे बदल जरी केले ना, तर मला असं वाटतं मुलांचं भविष्य फार उज्ज्वल होईल. कारण या गोष्टी आपण मॉडर्न सायन्स शिकतोय, मुलांना खूप गोष्टी शिकवल्या जातात आहे, पण जे रूट्स आहेत आपले तेच कुठेतरी हरवत चाललेले आहेत. आणि मग मुलांना संवाद साधायला म्हणजे जागाच नाही ठेवली आहे. मेंदू इतका बिझी झालाय ना की संवादाला जागा नाहीये, कुठे विचारांनाही खरं तर जागा नाहीये. अशी एक होय. आपल्या धर्मग्रंथाची शिकवण लहानपणापासून द्या, पर्यायाने ज्योतिषाचं सुद्धा शिकवण द्या. आता आम्ही सुद्धा UGC मान्यता प्राप्त डिग्रीसाठी प्रयत्नरत आहोतच. काय होतं ना की शालेय शिक्षणात जर तुम्हाला हे सगळं ज्ञान मिळालं, आपले धर्मग्रंथ रामायण महाभारत, शॉर्टकट भगवद्गीता किंवा उपनिषदच्या नचिकेच्या कथा ऐकल्यानं तरी मानवी आयुष्य जगताना एक वेगळी दिशा प्राप्त होते. त्यामुळे हे जर नचिकेत तुम्ही शाळेत शिकवून दिला मुलांना, तर त्यांना त्यातली डेप्थ एवढी प्राप्त होईल, त्यांच्या आयुष्याला डेप्थ प्राप्त होईल. आणि आज जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, लग्नाचं वय वाढत चाललंय, कुटुंब व्यवस्था विस्कळीत होत चालली आहे,
हम दो हमारे दो वरून हम दो हमारा एक, आता तो एक सुद्धा केव्हा, ही जी सगळी विस्कळीत यंत्रणा आहे. तर जर तुम्ही शालेय शिक्षणापासून धर्मग्रंथ शिकवायला सुरुवात केली किंवा रामायण महाभारत शिकवायला सुरुवात केलं, भगवान राम शिकवायला सुरुवात केलं, म्हणजे भगवान राम यांचा जो एक विषय आहे की आदल्या दिवशी मुकुट धारण होईल, तुम्ही राजे बनणार आहात, ते त्यांनी जेवढ्या सहजतेने स्वीकार केलं तेवढ्याच सहजतेने जंगलात जा, कपडे काढून ठेवा, सधे वल्कल घाला, तेवढ्याच सहजतेने स्वीकार केलं. आलेली परिस्थिती स्वीकार करण्याचं सामर्थ्य भगवान राम हे आपल्याला देतात. आणि भगवान राम राजा राम होते जोपर्यंत ते अयोध्येत होते किंवा राजा झाले असते. ते वनात गेले आणि भगवान झाले. जेव्हा तुम्ही परिस्थिती स्वीकारता, त्याच्याशी लढायला शिकता, तेव्हा तुम्ही भगवान होता. माझी आजीला मी सारखं म्हणायची, चिडवायचे तिला. तेव्हा 10व्या वर्गात तुम्हाला काही एवढं कळायचं नाही. तुझी तब्येत एवढी कशी ग, तू 97 इयर्सची आहे तरी तुला चष्मा नाही, तुला सगळं दूरचं बरोबर दिसतं, तुझे हातपाय कसे ग बरे. माझी आजी म्हणायची, आम्ही आमचं शास्त्र सोडलं नाही. ग्रेट, करा अभ्यास, अजून करा विज्ञानाचा अभ्यास करा, पण शास्त्रच सोडू नका, असं ती म्हणायची. ते मला आत्ता या वाक्यावर आठवलं. छान. जर प्रत्येक माणूस आपलं कर्म बदलू शकतो तर मग ग्रहांची गणितं बदलत नाहीत का? मग ज्योतिषशास्त्र शास्त्र की खरंच शाश्वत? मला वाटतं या प्रश्नाचे मी उत्तर दिलं की कर्माने भाग्य थोडंसं बदलता येतं. ज्योतिषशास्त्रातून आपल्याला दिशा सापडते. ज्योतिषशास्त्राचं नावच मार्गदर्शक शास्त्र आहे. प्रत्येक शास्त्राची एक कार्यपद्धती असते. ज्योतिष हे मार्गदर्शक शास्त्र आहे. त्यातून तुम्ही काय करा, तुमची कुंडली घेऊन बसा. अनेक वेळा मी सांगते की तुम्ही कुंडली घेऊन बसा, कागद पेन घेऊन बसा, मग तुमच्या पत्रिकेतले ग्रह पहा आणि त्याला अनुसरून तुमच्यात काय बदल करायचं तुम्हीच लिहून काढा. सोपे सोपे बदल असतात. त्या गोष्टी तुम्ही केल्या की तुमचं पुढचं आयुष्य सुखद होतं, सुखकर होतं. म्हणजे ऋषीमुनींनी शास्त्र जेव्हा निर्माण केलं तेव्हा त्याचा उद्देशच हा होता की मानवी आयुष्य सुखद आणि सुखकर करणं. आणि हे आपल्या ऋषीमुनींचं कार्य आहे. मग ते सुखद सुखकर कसं होईल, बदल होणार असेल तरच होईल. हे शाश्वत शास्त्र आहे, शास्त्र आहे. या शास्त्राला नियम आहेत. या शास्त्राचे नियम वापरून बदल करण्याचं सामर्थ्य या शास्त्रात आहे. म्हणून ते बदल होतात. येस, आवडता माझा प्रश्न. बरं, जन्म तारीख चुकीची असेल तर आपण कुंडली कुठल्या आधारे काढतो? नाही, हा प्रश्न खूप मोठा आहे. आता तरी ठीक आहे, आमच्याकडे एक 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जातक यायचे. काही जातक संध्याकाळी गुरं परत येत होती, माझा जन्म झाला, इथपर्यंत ठीक आहे. आमच्या दारात भाजीवाली आली, माझा जन्म झाला. तारखा तेव्हा सिस्टीम नव्हती. अनेक तारखा जेव्हा आमच्याकडे येतात 1 जून, आम्ही गृहीत धरतो ही चुकलेली तारीख. तर हे सत्य आहे. पण आता तेवढी जागरूकता आली आहे की जन्मतारीख जन्मवेळ असते. पण जेव्हा तारीख नसते तेव्हा आपल्या शास्त्रात त्याचे वेगवेगळे पर्याय आहेत. सिंपल सब्जेक्ट आहे की जर तुमच्या जन्मपत्रिकेवरून तुमच्या लग्नाचे योग कळत असेल तर तुमच्या लग्नाच्या तारखेवरून तुमची जन्मपत्रिका शोधता येईल. अच्छा, ओके, हे सत्य आहे. ओके, पण ते एका घटनेवरून नाही होत. मग जसं आता पुण्याचे एक विदुषी मॅडम आहे, खूप गाजलेल्या, फेमस. त्यांच्या मी पॉडकास्टलाच जाणार होते. तर त्या मला म्हणाल्या की मॅडम माझ्याकडे ना तारीख वेळ काही नाही आणि मला खूप ओढ आहे जाणून घेण्याची. म्हटलं ठीक आहे. मग मी त्यांच्याकडनं त्यांच्या आयुष्याचे मला वाटणाऱ्या ज्या ज्या गोष्टी होत्या त्या 4-5 घटना घेतल्यात. आणि अजून एक असतं, संवादातून माणूस ओळखता येतो आणि तो माणूस त्या पत्रिकेत सुद्धा ओळखता येतो. तुमचं बोलण्याचं टोन. मी त्यांच्याशी तेव्हापर्यंत फोनवरच बोलत होती पॉडकास्टच्या अगोदर. तर मला ते सुद्धा एक वापरलं. मग मी त्यांची जन्मतारीख काढली, जन्मवेळ काढली, त्यांना छानशी पत्रिका बनवली आणि पाठवून दिली ॲज अ गिफ्ट म्हणून पॉडकास्टच्या अगोदरच. मग आमचं पॉडकास्ट वगैरे झालं. मग 1 महिन्याने त्यांच्या मुलाचा फोन आला. तो स्वतः सुद्धा
ज्योतिषी. म्हणजे मॅडम मी 10 वर्ष संशोधन करतोय की माझ्या आईची जन्मवेळ कशी शोधू. तुम्ही परफेक्ट शोधली म्हणे, कारण तो आई सोबत राहतोय, त्याला आईचे सगळे डिटेल्स माहिती आहे. म्हणजे तुम्ही एवढी परफेक्ट शोधली कशी. मग त्यांना 5-7 नियम ते जे आपण लावले होते ते सांगितले आणि ती पत्रिका परफेक्ट मॅच आहे. तर अशी गंमत असते. हे सहज सोपं असतं. फक्त कसं होतं ना की याला वेळ जास्त लागतो, कारण आपण इथे रिव्हर्स चाललोय. एका पाण्याच्या दिशेने जातो आपण, उडी मारली की पोहत जाणार आहे. पण जेव्हा पाण्याच्या विरुद्ध पोहत यायचं आहे तेव्हा वेळ जास्त द्यावा लागतो. आणि त्या विदुषी मॅडम, मला आदर होता त्यांच्याबद्दल म्हणून मी त्यांच्यासाठी वेळही तेवढा काढला नाही. तर मी एवढा वेळ काढणारही नाही, खरं सांगायचं काढू शकणार नाही. बरोबर. तर मी तो त्यांच्यासाठी काढला, त्यांची पत्रिका तयार केली. आणि त्यांच्या मुलाचा जेव्हा मला हा फोन आला तेव्हा मला खूप सॅटिस्फाईड वाटलं. हे मी म्हणजे असं पहिल्यांदाच ऐकते, कारण हा प्रश्न मलाही होता की ज्याची माझ्या घरात बाबांची आणि माझ्या आत्याची शाळेत जाण्याची वेळ आणि वाढदिवस पण एकाच दिवशी, असं कसं होईल? 1 जुलैलाच आहे. सो मी म्हटलं आपल्या घरातलाच प्रश्न आहे तो आपण विचारूया. आणि हे काढता येते एक्झॅक्ट बर्थ डेट, हे मी पहिल्यांदाच ऐकते. हो, एक्झॅक्ट काढता येते. आणि त्या काळात असं व्हायचं की 1 जूनला शाळा सुरू झालेल्या असायच्या, प्रवेशासाठी आई वडील जायचे, मग तारीख काय टाका आजची. हो, आजची जी असेल तीच. येस, ओके. मानवी चेतना, कॉन्शियसनेस जे म्हणतो, आणि ग्रह नक्षत्र यांचं नातं काय? खूप जवळचं नातं आहे. कारण की मानवी कॉन्शियसनेस आणि चेतनेसाठी एक स्वतंत्र ग्रह आपल्या पत्रिकेत आहे, तो म्हणजे बुध. ओके. आणि त्याचे तीव्र परिणाम असतात. म्हणजे जर तुमच्याकडे केसेस आल्या, तुम्ही पण मेडिकल फील्डमध्ये आहात किंवा तुम्ही सहज बघू शकाल, अनेक डॉक्टर आम्हाला या कामात मदतही करतात की ज्यांच्या जन्मतः बालकांवर काहीतरी मेंदूवर नकारात्मक परिणाम असेल, मज्जासंस्थांवर असेल, तर त्यांच्या पत्रिकेत जन्माच्या क्षणी बुध बिघडलेला असतो. ओके. हा, मग तो प्रभाव थेट येतो. अच्छा. म्हणजे जुळ्याची 2 जुळ्यांची पत्रिका आहे माझ्याकडे. ते दुबईत राहतात आता, भाऊ बहीण. बहीण इतकी टॉपर आहे, तिच्या 3 मिनिटानंतर जन्मलेला भाऊ. बुध एक तर अतिशय वेगवान ग्रह आहे, खूप लवकर बदलतो, खूप लवकर त्याच्यावर प्रभाव होतो. चंद्राच्या खालोखाल ऍक्टिव्ह ग्रह बुध. तर तिचा जो लहान भाऊ 3 मिनिटांनी फक्त, तो आजही मंदबुद्धी आहे. तो 18-19 वर्षाचा. त्याचं सगळं आईवडिलांना अजूनही करायला लागतं. थोडक्यात काय, तर आपल्या पत्रिकेत असे ग्रह आहेत की जे मानवी चेतना सूक्ष्मपणे, अतिसूक्ष्मपणे व्यक्त करतात आणि ते पत्रिकांमध्ये दिसतं आणि त्याचा थेट प्रभाव असतो. त्यामुळे कितीही सूक्ष्म विषय असला किंवा मानवी चेतना, संवेदना हा विषय जरी असला, बौद्धिक क्षमता हा विषय असला, किंबहुना आपण 64 कला म्हणतो, या 64 कला याला डिवाइड करण्याचं सामर्थ्य आपल्या पत्रिकांमध्ये आहे. ओके. मग तेवढं स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जावं लागतं, सखोल अभ्यास करावा लागतो, पण केला तर तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. ओके. ओके. कुंडलीत जे लिहिलं असतं त्यातून कलाकार, वैज्ञानिक, संत, गुन्हेगार कसे वेगळे असतात? बरोबर. पुन्हा तोच विषय येतो, कलाकार ठरवतो शुक्र ग्रह, वैज्ञानिक साठी हर्षल महत्वाचा. मग कसं असतं ना, वैज्ञानिक हा बुद्धिमान असावा, त्याच्या पत्रिकेत गुरु आणि बुध प्रबळ असतात. हर्षलशी योग्य योग असतो, शनीची त्याच्यात चिकाटी असते. मग असा जातक वैज्ञानिक होण्याची शक्यता असते. किंबहुना संशोधन ही प्रवृत्ती आहे. हर्षल जर तुमचा 3, 6, 10, 11 आणि विशेषतः 8व्या स्थानाशी संबंधित असेल, तर असा जातक जोपर्यंत संशोधन करत नाही, म्हणजे तुम्ही काही लहान मुलं पाहिली असतील, गाड्या घेतात, त्यांच्या हातात खेळणं आलं की पहिले ते तोडतात, त्याच्यात काय आहे ते बघतात. ती प्रवृत्ती असते. मानवी आयुष्यात प्रवृत्ती ही सगळ्यात महत्वाची. ती प्रवृत्ती, तिथून संशोधक प्रवृत्ती निर्माण होते. कला ही सुद्धा नैसर्गिक असते, मग ती पत्रिकेत
विशेषतः त्याच्यात शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. मग तुमची राशी तशी असावी, लग्न तसं असावं, नवम अंशात ग्रह प्रबळ असावा, शुक्राच्या बुधाशी योग्य योग असावा, हे जर सगळं असलं तर मग ती कला तुमच्यात ओरिजिनल असते. त्या शुक्राला जर योग्य ग्रहाचं बळ मिळालं, जसं धनेश आणि लाभेश असेल, तर त्या जातकाने कला क्षेत्रात करिअर करायला हरकत नाही. ओके. कर्मस्थान असतं पुन्हा 3, 6, 11. ते जर शुक्राशी संबंधित येऊन गेले, शुक्र प्रबळ आहे, तर तुम्ही कला सेक्टरमध्ये जाऊ शकतात. गुरु प्रबळ असेल तर टीचिंग सेक्टर आहे. व्यापारासाठी बुध ग्रह आहे. प्रत्येक गोष्टीच्या व्यवसायाच्या कारकत्वाचा मुख्य ग्रह आणि त्याला सपोर्टिव्ह ग्रह, त्यांच्याशी एकमेकांचे होणारे योग. मग याच्यात 2 बाबी, एक तर तो त्या दिशेला जाईल का, गेला तर यशस्वी होईल का, यशस्वी होण्यासाठी त्याला कोणकोणते ग्रह मदत करतील, या सगळ्यांची एक दिशा लिहिलेली असते. अपयशी होईल का, अपयशी होणार असेल तर कोणत्या ग्रहाची मदत कमी झाल्यामुळे अपयशी होईल. मग इथे ज्यांची मदत थोडी कमी होण्याची शक्यता आहे, तर जसं आपण छोटीशी विटॅमिनची गोळी घेऊन टाकतो थकवा आला की, तसं छोटेसे मंत्र त्या ग्रहाचे किंवा दान करून थोडंसं प्राबल्य वाढवता येतं. थोडंसं आपल्या मर्यादा खूप आहेत, निसर्ग अमर्यादा आहे, बरोबर. तर तेवढं प्राबल्य वाढवायचं आणि यशस्वीता निर्माण करता येते. तर प्रत्येक व्यवसायाला कारक ग्रह आहेत, कारक स्थानं आहेत, त्यानुसार ते ठरतं. मग मला असं वाटतं करिअर काउन्सिलिंग मध्ये पण आपण ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला पाहिजे. करिअर हा विषय तर आम्ही खूप हायलाईट करतोय. करिअर शास्त्र म्हणजे त्याच्यावर माझी 2 पुस्तकं ऑलरेडी आलेली आहे. फक्त करिअर कोणतं निवडावं, म्हणजे आता काही एवढ्या वाईट घटना असतात ना की सांगू पण वाटत नाही. पण असा अचानक प्रश्न आला हा. आम्ही जळगावला राहतो, आमच्या समोरच स्पर्धा परीक्षांचं खूप मोठं क्लासेस वगैरे चालतात. 1-1.5 वर्षापूर्वीचीच घटना आहे. मुलाने वरून खाली उडी मारली. काय झालंय ना, म्हणजे हे वाईट आहे, खूप वाईट आहे की स्पर्धा परीक्षामध्ये मर्यादित संख्या असतात. हे सगळ्यांना माहिती असतं की खूप मोठ्या संख्येतून मुठभर लोकांना निवडल्या जाणार आहे. त्यांना स्वप्न दाखवली जातात, स्वप्न विकली जातात, त्यांना रोज नवीन हे दिल्या जातात आणि ते वर्षानुवर्ष त्याच्यात घालवतात. तो जो मुलगा होता त्याच्या वडिलांनी शेती विकून याला या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पाठवलेला. मग याच्यावर दडपण किती की आपण अपयशी झालो म्हणजे आपल्या घरची शेती गेली, वडिलांचं सगळं स्वप्न. कारण जेव्हा ते शेती विकत असतात तर माझा मुलगा ऑफिसर होईल, ऑफिसर असंच असतं त्यांचा शब्द. तो त्या स्वप्नावर त्यांनी हे केलेलं असतं. मग मला सांगा, जर त्या पत्रिकेत आपल्याला पहिल्यांदाच दिसलं की 3, 6, 10, 11 मध्ये मंगळ रवीचा फारसा सुसंबंध नाहीये, तर ह्या मुलाला स्पर्धा परीक्षेत फार यश मिळण्याची शक्यता नाही. मग त्याला जिथे यश मिळू शकतं त्या दिशा असते करिअरसाठी. किंवा या उलट एखादा मुलगा अत्यंत प्रबळ पत्रिका असते, हे 100% असते की हा मुलगा जर त्या दिशेने गेला तर हा यश मिळवणार आहे. मग त्याला आपण सांगू शकतो की तू थेट या दिशेने जा. म्हणजे दोघांचेही नुकसान होण्याला कमतरता येते, नुकसान होत नाही. आणि हे मार्गदर्शन आपलं हे शास्त्र खूप उत्तमरित्या करतं. किंवा काही लोक डॉक्टर होतात आणि मग वेगळ्याच दिशेने जातात, काही वकील होतात, वेगळ्याच दिशेने कार्य करतात. तर तुमची दिशा जर तुम्हाला अगोदरच माहिती असली तर तुम्ही त्याच दिशेने परिश्रम कराल. बरोबर. तर करिअरमध्ये ज्योतिषशास्त्र हे सगळ्यात प्रभावी आहे. आणि मग गंमत सांगते तुला, ज्यावेळी शास्त्र निर्माण झालं तेव्हा ऋषीमुनींना ह्या दिशा तरी माहिती होत्या का? वकील नाही, पण त्यांनी जे लिहून ठेवलं कोडिंग मध्ये आहे अर्थात, ते आजही दिशा देत आहे. म्हणजे त्यांच्या ज्ञानाला आपण काय म्हणणार. इव्हन आता माझ्याकडे परवा एक केस होती, डॉक्टर म्हणजे मेडिकल मधला स्टुडंट आहे, स्पर्धा परीक्षा देतोय आणि मग त्याला मेडिकलची कोणती फील्ड निवडायची त्यासाठी सुद्धा पत्रिका कार्य करते.
अच्छा. मग पत्रिकेची त्या क्षणाची एक वेगळी पत्रिका आपल्याला मिळते, ती आम्ही जे जे पद्धतीने मांडतो, मूळ पत्रिका, अशा अनेक बाबी तिथे आपण वापरू शकतो. शास्त्रात अनेक पर्याय आहे. षोडश वर्गमध्ये त्या विषयाला अनुरूप कुंडली असते की सूक्ष्मतेने तिथे पोहोचता येतं. किती वास्ट आहे हे सायन्स. वास्ट आहे बहीण. म्हणजे असं आपण अख्खं आयुष्य अभ्यास केला, 1 आयुष्य, 2 आयुष्य, 4 आयुष्य, तरी आयुष्य कमी पडतील, शास्त्र अभ्यास पूर्ण होणार नाही. खरंच बरोबर. या पॉडकास्ट या एपिसोडचा शेवटचा प्रश्न विचारते. भूत, प्रेत, ऊर्जा, आत्मा यांचा उल्लेख कुंडलीत कसा दिसतो? आत्माचा दिसतो. आत्माकारक रवी. मानवी आयुष्याच मन म्हणजे चंद्र, आत्मा म्हणजे सूर्य आणि शरीर म्हणजे लग्न. तर आत्मा हा स्वच्छ स्पष्ट दिसतो. भूत प्रेत कुंडलीत दिसत नाहीत. तर लोकांच्या मनातली भीती आहे. आत्मा दिसतो आणि तो थेट, कारण आत्माच खरा वाहक आहे ना, तर आत्मा दिसतो. येस. पुनर्जन्मावर आपलं जेव्हा बोलणं झालं, तुम्ही मला सांगितलं की माझा त्याच्यावर अभ्यास चालू आहे, त्याच्याबद्दल जस्ट थोडंसं इंट्रोडक्शन आपण सांगा. पुनर्जन्म आपल्या ग्रंथांमध्ये अत्यंत सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. त्यामुळे एक दिवस असं झालं की क्वांटम फिजिक्सचा मी काहीतरी अभ्यास करत होते आणि मला ते जाणवलं की हे आपल्या वेदांशी संबंधित आहे. मग त्याच्यावर एक कमेंट अशी येते की विज्ञानाने एखादा विषय शोधला की तुम्ही म्हणतात आमच्या वेदांमध्ये होतं, तर त्याला एक विनोदाचं स्वरूप लोक द्यायला लागले. मग जर आपण असा विषय की जो वेदांमध्ये आहे परंतु विज्ञान अजून पोहोचलं नाही, अशा विषयात संशोधन केलं तर, मग या संशोधनात मला खूप हातांची मदत होती. कारण ते एकट्या दुकट्याने करायचं कार्य नाही. मग मी सरळ चॅनलवर लोकांना विनंती केली, गुगल फॉर्म दिले, त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू आहे. माझं स्वप्न आहे, कितपत सक्सेस होईल मला माहिती नाही, आणि काम करत राहायचं, कर्मण्यवाधिकार असते. तर ते काम आमचं सुरू झालेलं आहे. आमची टीम मोठ्या पद्धतीने कामाला लागली आहे. स्टॅटिस्टिकली सगळ्या केसेस जमा करणं, त्याचा अभ्यास करणं, त्याचं पेपर वर्क करणं आणि त्याच्यानंतर तो पेपर सबमिट करणं, हे स्वप्न घेऊन आम्ही वाटचाल सुरू केली आहे. विज्ञानात जेव्हा एखादं संशोधन असतं तेव्हा लाखो करोडो रुपये त्यांना प्राप्त होतात, निधी प्राप्त होतात. आम्हाला 0 रुपये आहे. पण आमच्या मागे शक्ती आहे, इच्छाशक्ती आहे आणि माझ्या मागे माझ्या विद्यार्थ्यांची शक्ती आहे. म्हणून मी हिंमत करते. तर आजचा एपिसोड इथेच संपतो, पण पुनर्जन्म या विषयावर आपण दुसरा भाग घेऊन येत आहोत. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.